नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यश वेध या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, येणाऱ्या 14 जूनला जी गट ब ची पूर्वपरीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेचं ऑलरेडी काय झालेलं आहे की काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि आपल्या मनातलं जे प्रेशर आहे किंवा जी धाकधूक आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तर या परीक्षेमध्ये या परीक्षेला कसं सामोरं जायचं, परीक्षेच्या दिवशी एक्झामिनेशन हॉलमध्ये कशा पद्धतीनं आपण मेंटॅलिटी किंवा टेम्परामेंट ठेवायचं, किंवा आता परीक्षेला जो आपल्याकडं जो काही 2 दिवसाचा अवधी आहे, तर ह्या 2 दिवसाच्या अवधीमध्ये आपण काय करायचं आहे की जेणेकरून आपल्याला आत्मविश्वासपूर्वक या परीक्षेला सामोरं जाता येईल, याबद्दल 1-2 गोष्टी मी फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कुठलीही परीक्षा असो, मग स्पर्धा परीक्षा असो किंवा आपली शालेय जीवनातली परीक्षा असो किंवा अगदी कुठलीही जीवनातली परीक्षा असो, जीवनातसुद्धा आपल्याला खूप साऱ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. तर जितका तुमच्यावरती विश्वास असेल तितकं तुम्ही काय करू शकता की एखादं चॅलेंज सहजपणे तुम्ही पार करू शकता. आता ही परीक्षासुद्धा तशीच आहे आणि असं नाही आहे की तुमच्यापैकी सर्वांनी कुणीच अभ्यास केलेला नाही आहे, सहज गंमत म्हणून परीक्षेला येतो आहे, असं काय नाही आहे. आपण खूप मेहनत घेतलेली आहे. वर्षभर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे. ओके, हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे. आणि ह्याच्यामध्ये किती जरी कष्ट केले आपण, तरी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं तर परीक्षेसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, तर मी म्हणेन की 50% अभ्यास महत्त्वाचा आहे आणि 50% तुम्हाला ऑलरेडी एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतरचा जो 1 तास आहे, तो 1 तास तुम्ही कशा पद्धतीनं हँडल करता त्याला मी 50% वेटेज देईन. त्यामुळे कधी काय होतं की बरीचशी मुलं मुली काय करतात, वर्षभर प्रामाणिकपणे मेहनत घेतात, पण अत्यंत शेवटच्या क्षणाला, म्हणजे ज्यावेळी खरोखर लढाईची स्थिती असते त्यावेळी काय होतं की कुणाला प्रेशर येतं, कुणाला भीती वाटते आणि मग पेपर अवघड जातो. अशा नाना तऱ्हेच्या गोष्टी आपण ऐकतो, बऱ्याच विद्यार्थ्यांकडून आपण ऐकतो. तर असं आपल्याला काहीही होऊ द्यायचं नाही. आपल्याला तुमच्या 1 वर्षाच्या मेहनतीवर पाणी पडू द्यायचं नाही. काहीही झालं तरी तुम्हाला या अटेम्प्टमध्ये हा जो टप्पा आहे पूर्वपरीक्षेचा, तो टप्पा तुम्हाला पारच करायचा आहे. त्याच्यासाठी फक्त 2-3 गोष्टी आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही किती कष्ट केलेलं आहे, तुमच्या किती गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरच्या कुठल्या व्यक्तीने सांगायची गरज नाही की तू करू शकतोस. तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही करू शकता. फक्त स्वतःवरती संशय घ्यायचा नाही, कुठल्याही पद्धतीचा संशय घ्यायचा नाही. न संशय घेता आत्मविश्वासपूर्वक काय करायचं की परीक्षेला सामोरं जायचं. आपण काय असं टाईमपासला तिथं जात नाही आहोत, किंवा जसं आपण म्हणतो ना की हौशे नवशे गवशे असतात, तर तसं काय नाही. आपण प्रामाणिकपणे एफर्ट्स घेतो. त्यामुळे तुमचा पहिल्यांदा तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे, पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की जशी परीक्षा जवळ येते, परीक्षेचा क्षण जवळ येतो, तर त्या क्षणाला काय होतं की तशी आपली धाकधूक वाढत जाते, प्रेशर प्रचंड प्रमाणात वाढतं. आता तुम्ही म्हणाल की प्रेशर आलं, मग प्रेशरमध्ये कसं परफॉर्म करायचं, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, प्रेशर येणं हे स्वाभाविक आहे. प्रेशर येणं हे कशाचं लक्षण आहे की तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे, हे त्याचं लक्षण आहे. जर तुम्हाला प्रेशर येत नसेल, तुम्हाला भीती वाटत नसेल, तर याचा अर्थ काहीतरी घोळ आहे, तुम्ही ब्लफ करताय. तर ज्यानं प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे त्याला थोडंफार प्रेशर येणारच आहे, धाकधूक वाटणारच आहे. ओके, तर ह्या गोष्टी खूप काय आहेत की सर्वसामान्य आहेत, याच्यामध्ये तुम्ही पॅनिक होण्याची गरज नाही. आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला तेच सांगणार आहे की प्रेशर जरी असलं तरी काय करायचं आहे की आपल्याला पॅनिक व्हायचं नाही आहे. पॅनिक होणं आणि प्रेशर घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे. प्रेशर असलं तर माणूस काय होतो, उलट चांगलं काम करतो प्रेशरमध्ये. ओके, चांगलं परफॉर्म करू शकतो. पण जर आपण आपलं पॅनिक बटन ऑन केलं तर मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करू शकत नाही. मग आपण पॅनिक का होतो? एक्झामिनेशन हॉलमध्ये आपण चाललोय, सकाळी उठलो, आपण आवरलं, चाललो आपण परीक्षेला. मग परीक्षेला जाता जाता काय झालं की कुठं गाडीची चावी विसरली, कुठं ट्रॅफिक लागलं, कोणीतरी आपल्याला कट मारून गेला, मग लगेच आपला त्यात इगो जागा होतो. मग आपण मग तो
जो असतो कुणी त्याला आपण खुन्नस देतो, मग तिथं भांडणं होतात. हे असले काही प्रकार करायचे नाही आहेत. ओके, इथं काय आपल्याला कुणाला प्रूव्ह करायचं नाही, आपल्याला शांतपणे त्या सेंटरवरती जायचं आहे, कुठली घाई गडबड करायची नाही आहे, शक्यतो वेळेच्या आधी पोचायचं आहे. ज्या काही गोष्टी लागतात, समजा पेन, पेन्सिल, खोड रबर, त्याच्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याची प्रत असेल, ह्या सगळ्या गोष्टी आधी करून ठेवायच्या. त्या दिवशी मग मी ऐनवेळी माझं नीट हे आलेलं नाही आहे, प्रिंट नीट आलेलं नाही आहे, मग मी कुठंतरी झेरॉक्सचं दुकान शोधतो, अशा गोष्टी करत बसायच्या नाहीत. किंवा एक्झामिनेशन हॉलमध्ये गेलो आणि दुसऱ्याकडे पेन मागतोय, या गोष्टी आपल्याकडून अपेक्षित नाहीत. मग ह्याच्यामुळे पॅनिकनेस येतो. पॅनिकनेसचं दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे काय होतं की परीक्षेच्या हॉलमध्ये गेलो, परीक्षकाने पेपर दिला आणि पहिले 5-10 प्रश्न वाचले आणि समजा ते अवघड आले की तिथंच आपण काय करतो की अवसान गळतं आपलं, म्हणजे आपण सरळ तलवार टाकून देतो. तर साधी गोष्ट आहे की परीक्षेमध्ये 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्न असतील तर काय असणार आहे की पहिले जरी समजा 20-25 प्रश्न हे अवघड असले तर त्यानंतरचे 25 प्रश्न सोपे असू शकतात. ओके, असं नाही की 100च्या 100 प्रश्न अवघड टाकलेत. आणि जरी समजा मी म्हणतो 100च्या 100 प्रश्न अवघड आले तर महाराष्ट्रात जे जे लोक परीक्षा देणार आहेत त्या सगळ्याच जणांना ते 100 प्रश्न अवघड असणार आहेत. ते फक्त तुमच्यासाठी आयोगानं खास करून तुमच्यासाठी ते प्रश्न अवघड काढलेले नाहीत, तर सगळ्यांसाठीच असणार आहेत. त्यामुळं शक्यतो पॅनिक व्हायचं नाही. आता हा पेपर अवघड आल्यानंतरची गोष्ट झाली. कधी कधी काय होतं की पहिले 25 प्रश्न एकदम सोपे असतात आणि आपल्या डोक्यात एकदम जातं ते, अरे खूप सोपा पेपर आहे, आणि आपण काय करतो की हुरळून जातो आणि मग त्या एकदम एक्सायटेड अवस्थेमध्ये आपण सिली मिस्टेक्स करण्याची शक्यता असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेपर सोपा असू दे नाहीतर पेपर अवघड असू दे, तुम्ही स्थितप्रज्ञ साधूसारखं राहायला पाहिजे. म्हणजे चांगलं जरी असलं तरी मला काय फरक नाही पडत, वाईट जरी असलं तरी मला काय नाही फरक पडत, अशी स्थितप्रज्ञासारखी साधू संतासारखी जर अवस्था तुम्ही त्या एकाच तासामध्ये आणली तर तुम्ही सहजपणे काय करू शकता की परीक्षा पास होऊ शकता. जर तुम्ही एक्सायटेडनेसमध्ये किंवा पॅनिकनेसमध्ये जर तुम्ही परफॉर्म केलं तर वर्षभराची मेहनत वाया जाणार आहे, हे मी आत्ताच सांगून टाकतो. म्हणजे ती जाऊ नये असंच मला वाटतं, म्हणून ह्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट होत असते की किती अटेम्प्ट करायचा. आता काही जणांचं काय असतं की ते घरातनंच आकडा ठरवून जातात, मला 90 अटेम्प्ट करायचा आहे, मला 95 अटेम्प्ट करायचा आहे. तर हे घरातनं ठरवून जायची गोष्ट नाही. प्रत्यक्ष पेपर हातात आला, एक नजर मारली, ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याला एक पेपरवरती नजर मारली तर पेपरचा अंदाज येतो की पेपर लेंदी आहे का, पेपर डिफिकल्ट आहे का, याचा अंदाज येतो. तर त्याच्यामुळं की मी 90 सोडवणार, मी 95 सोडवणार किंवा मी 60च सोडवणार, असे टोकाचे विचार करायचे नाहीत. ऑन दी स्पॉट काय करायचं आहे की पेपरची काठिण्य पातळी, पेपरची लेंथ बघून आपल्याला ठरवायचं आहे की कितीपर्यंत आपण अटेम्प्ट करणं काय आहे की सेफ आहे. आता काहींना, आता तुमच्यापैकी जर बऱ्याच जणांनी टेस्ट सिरीज दिलेली आहे, टेस्ट सिरीजचं तुम्ही भरपूर टेस्ट सोडवण्याचं प्रॅक्टिस केलेलं असेल आणि त्याच्यात तुम्हाला एक अंदाज आला असेल की माझी ॲक्युरेसी किती आहे. तर तुमची ॲक्युरेसी किती आहे, त्याच्यानंतर पेपरची काठिण्य पातळी काय आहे, पेपरची लेंथ काय आहे, या 3 गोष्टींवरून तुम्ही काय ठरवायचं की किती अटेम्प्ट करायचा. त्यामुळं मनात आधीच काही ठोकताळे बांधून जायचं नाही. ही एक गोष्ट काय करायची की तुम्हाला काटेकोरपणे तिचं पालन करायचं आहे. आता काही वेळेला काय होतं की कंबाईनसारख्या पेपरमध्ये काय होतं की आपल्याला वेळ खूप कमी असतो. खरं तर ही वेळेची परीक्षा आहे. तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये काय करायचं आहे की जास्तीत जास्त सॉल्व करायचं आहे आणि तेही ॲक्युरेटली सॉल्व करायचं. त्यामुळे तुमची जी रेस आहे ती रेस तुमची ज्ञानाबरोबर नाही, ती रेस तुमची वेळेबरोबर आहे. तर ह्याच्यात काय होतं की बऱ्याचदा आपल्याला 2 राऊंडपर्यंत जाता येत नाही. म्हणजे कित्येक जण आपल्याला सांगत असतात की 2 राऊंड करा, तर 2 राऊंडपर्यंत जाता येत नाही. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात समजा जे प्रश्न 1 लाईनर आहेत, जे तुम्हाला पटकन त्याची उत्तरं येतात, असे प्रश्न जर तुम्ही वेगात सोडवले तर मग काय होईल की तुम्हाला थोडंसं दुसऱ्या राऊंडकडे जाता येईल. मग त्यात तुम्हाला असं काही करता येईल की एकदमच जे प्रश्न आपल्याला सुटणारच नाही आहेत, ज्याचा आपला काही गंधच नाही, ज्याचा संबंधच नाही आहे, असे प्रश्न तुम्ही मार्क करून ठेवा की मला ह्या प्रश्नांकडे जायचंच नाही. असे समजा 5-10 प्रश्न जर असतील तर तुम्हाला फक्त 90च प्रश्न सोडवायचे. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता की जे येतात, जे 1 लाईनर आहेत, जे बघितल्या कळतात ते पटकन सोडवून घ्यायचे आणि ज्याला थोडाफार वेळ द्यावा लागतो किंवा जिथं आपण एलिमिनेशन टेक्निक वापरू शकतो तर अशा ठिकाणी आपण ते वापरायला एक थोडासा वेळ आपण काढला पाहिजे असं मला वाटतं. कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाहीत. त्यामुळं काही ठिकाणी आपल्याला थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच लागेल आणि ती घेण्यासाठी म्हणून थोडासा सेकंड राऊंडचा जर वेळ मिळाला आपल्याला
तर थोडंसं बरं पडेल. म्हणजे तुम्हाला काय होईल की जास्तीत जास्त तुमची ॲक्युरेसी मेंटेन होईल. तुम्हाला समजा 50 स्कोर येणार असेल तर तो 55 वरती जाईल. इथं आपल्याला एका मार्कांसाठी फाईट करायची आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक स्ट्रॅटेजी, प्रत्येक जी काही गोष्ट आपण रणनीती ज्याला आपण म्हणतो, तर ती तिथं कशी वर्कआउट होते हे थोडंसं आपल्याला बघायचं. आता तुम्ही म्हणाल की 1 तर तास आहे सर, कुणाकुणाचं ऐकायचं, कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करायची. तर या सगळ्यामध्ये एकच स्ट्रॅटेजी मी तुम्हाला बेस्ट सांगतो, ते म्हणजे मगाशी ऑलरेडी मी सांगितलेली आहे, पण त्याला जोडूनच किती स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे शांत राहणं. शांत राहणं म्हणजे काय, झोपायचं नाही आहे. शांत राहणं म्हणजे काय, मेंदू एकदम कूल ठेवणं, टेम्परामेंट एकदम कूल ठेवणं, प्रश्न नीट वाचणं, त्याचे ऑप्शन्स नीट वाचणं. कारण बऱ्याचदा काय करतो की आयोग तुम्हाला ट्रिक करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर ते ट्रिक व्हायचं नाही किंवा सिली मिस्टेक करायची नाही. या गोष्टी फक्त तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. त्यामुळे एकंदरीत मला याची पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्म कराल. तुम्ही शांत राहिला तर तुम्ही 100% परफॉर्म कराल आणि जो आपला इच्छित कट ऑफ आहे म्हणजे 55+ आपण धरू की 55+ जर असतील तर आपण सेफ आहोत. आता एक थोडीशी वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या वर्षीचा जो राज्यसेवेचा पेपर होता तर त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त होती. आपण एक्सपेक्ट करू शकतो की कंबाईनचा पेपरसुद्धा थोडंसं त्याची काठिण्य पातळी काहीतरी वेगळी असेल किंवा काहीतरी ट्रेंड काहीतरी चेंज झाला असेल. कारण आता वर्षभरामध्ये जो तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा वर्षभरामध्ये ज्या टेस्ट सोडवलेल्या आहेत, समजा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा आउट ऑफ द बॉक्स किंवा ऑफ द ट्रॅक असा काही पेपर आला तरीसुद्धा घाबरायचं नाही. जे काही नवीन बदल होत आहेत किंवा जी काही काठिण्य पातळी असते ती काही तुमच्यासाठी नाही आहे, ती सगळ्यांसाठीच असते. त्यामुळे पेपर अवघड गेला तर तो सगळ्यांनाच अवघड जाणार आहे, पेपर सोपा गेला तर तो बऱ्यापैकी सगळ्यांनाच सोपा जाणार आहे.